Evolution of stars. Evolution of a star means change in its properties with time resulting in its passing through different stages. आता ह्युमन इव्होल्युशन पाहिलेलं आहे आपण की कशा पद्धतीनं आपण होमोसॅपियन पासून आज मॉडर्न मॅनपर्यंत ट्रॅव्हलिंग केली आहे, बरोबर. जसं की सुरुवातीला कोण होते, ॲक्वॅटिक ॲनिमल्स आले. त्याच्या अगोदर जर पाहिलं आपण ते एक सिंगल सेल तयार झाली. त्याच्या अगोदर जर पाहिलं तर आपण प्रोटोप्लाझम होता, म्हणजे सेल तयार झाली, युनिसेल्युलर, मल्टीसेल्युलर, त्यानंतर ॲक्वॅटिक ॲनिमल्स, त्यानंतर ॲम्फिबियन्स, त्यानंतर टेरेस्ट्रियल जमिनीवरचे रेप्टाईल्स, अगोदर रेप्टाईल्स नंतर टेरेस्ट्रियल नंतर एव्स, म्हणजे अशी हे इव्होल्युशन पाहिलं. मग जसं इव्होल्युशन आपलं ह्युमनचं होत गेलं तसंच इव्होल्युशन हे कोणाचं होत गेलेलं आहे, स्टारचं सुद्धा. आता स्टारचं इव्होल्युशन म्हणजे काय की जसं डिफरंट स्टेजेसमध्ये जसा जसा टाइम पास होत गेला, टाइम पास म्हणजे टाइम पुढे होत गेला, त्या पद्धतीनं जे स्टार्स आहेत तर त्यांची काय बदलल्या, प्रॉपर्टीज बदलल्या. आणि प्रॉपर्टीज बदलत जाणे याचाच अर्थ ते त्यांचं काय आहे, इव्होल्युशन आहे. We have seen that the properties of the sun have not changed in the past 4.5 billion years. आता या अगोदर हा मुद्दा आपण रिपीट केलेला आहे की लास्ट 4.5 बिलियन इयर्स वर्षामध्ये जर पाहिला आपण तर सूर्यामध्ये अनचेंज कोणत्याही प्रकारचा बदल झालेला आहे का? Stars evolve very slowly for most of their lifetime. आणि लक्षात ठेवायचं की स्टारचं इव्होल्युशन हे काय वर्ष 2 वर्षात किंवा 1000-2000 वर्षात होतो का? नाही. विचार करा, 4.5 बिलियन इयरमध्ये सूर्यामध्ये काही चेंज झाला नाही, म्हणजे छोट्या चेंज येण्यासाठी सुद्धा किती कालावधी लागत असेल, बरोबर. सो स्टार जे आहेत तर त्यामध्ये त्यांच्या लाईफ टाईममध्ये येणारा जो जास्तीत जास्त बदल आहे हा अतिशय कसा येतो, स्लोली येतो, सावकाश येतो. As stars are continuously emitting energy, their energy is constantly decreasing. एक आहे मात्र की एनर्जीचा फॉर्म बदलायला, कारण स्टार काय करायले त्यांच्यामध्ये जी एनर्जी आहे त्याचं रूपांतर लाईटमध्ये व्हायला. सो एनर्जी कन्झर्वेशन लॉ तुम्हाला माहीत आहे, एनर्जी क्रिएट पण करता येत नाही आणि डिस्ट्रॉय पण करता येत नाही, तिचं फक्त एका फॉर्ममधून अनदर फॉर्ममध्ये आपण ट्रान्सफॉर्मेशन करतो. मग आता हे स्टार्स आहेत हे कंटिन्युअसली एनर्जी इमिट करेल, इमिट म्हणजे त्यांच्यातून एनर्जी बाहेर पडेल. मग याचा अर्थ डेफिनेटली त्यामध्ये असणारी जी एनर्जी आहे कॉन्स्टंटली काय होत आहे, डिक्रीज होत आहे. For their stability to remain intact, that is for maintaining a balance between the gas pressure and the gravitational force, it is necessary that the temperature remains constant. मग ही जी एनर्जी डिक्रीज व्हायली, मग आता स्टॅबिलिटी मेंटेन करण्यासाठी काय करावं लागेल, म्हणजेच त्यांच्यामध्ये जे 2 गोष्टी पाहिल्या आपण आउटवर्ड आणि इनवर्ड असणाऱ्या, ती म्हणजे कोण, एक आहे गॅस प्रेशर आणि दुसरा आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. तर गॅस प्रेशर आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे तर हे मेंटेन होणे आवश्यक आहे. आणि हे मेंटेन करण्यासाठी हे दोन्ही ज्या गोष्टीवर डिपेंड आहे तर ती गोष्ट म्हणजे फिजिकल कन्सेप्ट म्हणजे ती आहे टेम्परेचर. मग टेम्परेचर कॉन्स्टंट पाहिजे, लक्षात आलं. म्हणजे स्टारची स्टॅबिलिटी डिपेंड कशावर आहे, गॅस प्रेशर आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स, आणि या दोन्ही फिजिकल क्वांटिटी कशावर डिपेंड आहे, टेम्परेचर. ओके. For the temperature to remain constant, energy must be generated inside the star. प्रश्न असा आहे की टेम्परेचर जर कॉन्स्टंट ठेवायचं असेल त्यासाठी इसेन्शियल गोष्ट काय आहे, तर ते आहे की जे स्टार आहे तर त्यांच्या इनसाइड त्या ठिकाणी एनर्जी जी आहे ही जनरेट होणे खूप इम्पॉर्टंट आहे. कारण एनर्जी जर जनरेट झाली तरच टेम्परेचर कॉन्स्टंट राहील, तरच गॅस प्रेशर ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा बॅलन्स राहील आणि तरच तो स्टार स्टेबल राहील. लक्षाला पूर्ण लिंक टप्प्याटप्प्यानं. This generation of energy occurs because of burning of fuel at the center of the star. मग आता ही एनर्जी तिथं नेईल कोण, किंवा स्टारमध्ये असा कोणता इव्हेंट घडेल की त्या इव्हेंटमुळे त्याची टेम्परेचर कॉन्स्टंट राहील. तर डेफिनेटली त्या ठिकाणी एनर्जीचं जनरेशन जे आहे हे घडतं. आणि ते का घडतं, कारण कोणत्याही स्टारच्या सेंटरला फ्यूलचं सातत्यानं काय होत असतं, बर्निंग होत असतं. आणि या बर्निंगमुळेच त्या स्टारमध्ये एनर्जी ही काय होते, जनरेट होत असते, निर्माण होत असते. The reason for the evolution of stars is the burning of and therefore the decrease in the amount of fuel in their center. ओके. आता एनर्जी बॅलन्स करण्यासाठी एनर्जीचं जनरेशन चालू आहे फ्यूलच्या बर्निंगच्या थ्रू. आता रिझन जर पाहिला आपण स्टारच्या इव्होल्युशन मागे तर हेच आहे की एनर्जी मेंटेन करण्यासाठी फ्यूलचं बर्निंग व्हायला आणि फ्यूलचं बर्निंग होणे, दॅट इज द रिझन. कारण जितकं बर्न होत चाललं तितकं इंधन संपत चाललं, म्हणजे सेंटरमध्ये जे अमाऊंट ऑफ फ्यूल आहे
त्याचं प्रमाण काय होत चाललं, कमी. डिक्रीज होत चाललेलं आहे. When the fuel in the center finishes, the energy generation stops. आणि एकदा का सेंटरमध्ये प्रेझेंट असणारं जे फ्यूल आहे ते फ्यूल डिक्रीज झालं, बरोबर, फिनिश झालं आणि संपलं असेल तर डेफिनेटली त्या ठिकाणी एनर्जी जनरेशनची प्रोसेस घडून येईल का, नाही. आणि टेम्परेचर पण कॉन्स्टंट राहील का, नाही. As a result, the temperature of star starts decreasing. आणि जर अमाऊंट ऑफ फ्यूल संपला असेल, एनर्जी जर जनरेट होत नसेल, टेम्परेचर या ठिकाणी डेफिनेटली काय होणार, डिक्रीज होणार त्या स्टारचं, बरोबर. Due to the decrease in temperature, the gas pressure decrease and the balance between gas pressure and gravitational force cannot be maintained. आणि आपल्याला पाहिलं माहिती आहे की टेम्परेचर आणि प्रेशर यांचं डायरेक्ट रिलेशनशिप आहे. एक डिक्रीज झाला तर दुसरा डिक्रीज होणार. म्हणजे जर टेम्परेचर डिक्रीज होत असेल तर गॅस प्रेशर काय व्हायला, डिक्रीज व्हायला. आणि गॅस प्रेशर प्लस ग्रॅव्हिटेशनल फोर्स दोन्ही डिक्रीज व्हायले. आणि दोन्ही डिक्रीज व्हायले याचा अर्थ त्यांचा जो बॅलेन्स आहे तो आता मेंटेन व्हायला का, नाही, कॅन नॉट बी मेंटेन. As the gravitational force is now higher than the gas pressure, the star starts contracting. सॉरी, थोडा एक पॉईंट राहिला माझ्या मिस झाला थोडं. तर ॲक्च्युअल काय व्हायलं, जे स्टार्स आहे ना त्यांचं टेम्परेचर डिक्रीज झाल्यामुळं फक्त गॅस प्रेशर डिक्रीज व्हायला, मात्र ग्रॅव्हिटेशनल फोर्सवर कुठलाही इफेक्ट नाही. म्हणजे याचा अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तितकाच आहे, मात्र कमी कोण व्हायला, गॅस प्रेशर. मग गॅस प्रेशर डिक्रीज व्हायला याचा अर्थ अप्रत्यक्षपणे जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे गॅसियस पार्टिकल्स मधला तो काय व्हायला या ठिकाणी इन्क्रीज व्हायला. आणि इन्क्रीज व्हायला याचा अर्थ तो पार्टिकल्सला काय करेल, एकमेकांच्या जवळ नेईल. आणि पार्टिकल्स म्हणजे इनवर्ड फोर्स वाढला. आणि इनवर्ड फोर्स वाढला म्हणजे याचा अर्थ त्या ठिकाणी काय होईल, कॉन्ट्रॅक्शन. आणि या कॉन्ट्रॅक्शनमुळे त्या स्टारचा साईज जो आहे हा साईज काय होत जाईल, छोटा होईल. लक्षात आलं. म्हणजे इथं जे स्टारचं कॉन्ट्रॅक्शन झालं त्याच्या बिहाइंड जर आपल्याला सायंटिफिक रिझन विचारलं तर लक्षात ठेवायचं की जेव्हाही फ्यूल हा फिनिश होतो, फिनिश झाल्यानंतर टेम्परेचर डिक्रीज होतं, त्यामुळं गॅस प्रेशर सुद्धा डिक्रीज होतो. आणि बिकॉज ऑफ गॅस प्रेशर डिक्रीज झाला मात्र ग्रॅव्हिटेशनल फोर्सवर कुठलाही इम्पॅक्ट झाला नाही, तो त्याच्या तुलनेमध्ये ग्रेटर आहे. म्हणजे त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्शन काय झालं, इन्क्रीज झालं. आणि म्हणून त्या स्टारचं त्या ठिकाणी काय होणार, कॉन्ट्रॅक्शन होणार. This causes another fuel to example, when hydrogen at the center is finished, helium starts undergoing fusion and energy generation starts again. आता हे कॉन्ट्रॅक्शन जे झालं, हे कॉन्ट्रॅक्शन मग आता कंटिन्युअसली चालेल का, नाही. कारण आता एकदा का सेंटरचं फ्यूल संपलेलं आहे, मात्र आता आपण सांगितलं की तिथे डबल काय झालं, त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्शन झालं. या कॉन्ट्रॅक्शनमुळे काय होतं माहिती आहे का, की अनादर फ्यूल जे दुसरं फ्यूल आहे ते या ठिकाणी काय व्हायला लागतं, बर्न व्हायला लागतं. कारण कॉन्ट्रॅक्शन झाल्यानंतर त्याची जागा कोणी ऑक्युपाय करणार. मग ती जागा ऑक्युपाय केल्यामुळं जसं की इथं सांगितलेलं आहे की जेव्हाही हायड्रोजन जो आहे स्टारच्या सेंटरमधला जेव्हा संपतो, बरोबर सांगितलं मी तुम्हाला की सूर्यामध्ये कंटिन्युअसली हायड्रोजनचं रूपांतर हेलियममध्ये होत आहे. मग आता हायड्रोजनचं रूपांतर कशामध्ये झालं, हेलियममध्ये. म्हणजे आता हायड्रोजन नाही पण अवेलेबल कोण आहे, हेलियम. सो हेलियम स्टार्ट अंडरगोईंग फ्युजन. मग हेलियमचं काय होतं या ठिकाणी, फ्युजन होतं. आणि या फ्युजनमुळे पुन्हा एकदा एनर्जी जनरेशनची प्रोसेस नव्याने स्टार्ट झाली. How many fuels will be used depends on the mass of the star. आणि आता फ्यूल किती वापरायचं हे ज्या फिजिकल क्वांटिटीवर डिपेंड आहे, तर ती क्वांटिटी आहे स्टारचं मासवर डिपेंड आहे की किती फ्यूल त्या ठिकाणी यूज केल्या जाईल. त्यानंतर इथे एक फिगर दाखवली पहा, इव्हॅल्युएशन ऑफ स्टार बेस्ड ऑन देअर मासेस अँड देअर एंड स्टेजेस. तर ही फिगर ॲक्च्युअल आपण काय करू, नेक्स्ट कन्सेप्टमध्ये समजून घेऊ. सध्या या कन्सेप्टमधले काही पॉईंट राहिलेत वरती घेऊ आपण. Higher the mass of the star, higher is number of fuels used. आता आपण पाहिलं की फ्यूल किती यूज होईल हे कशावर डिपेंड आहे, त्याच्या मासवर. मग आता रिलेशनशिप काय, डायरेक्टली प्रोपोर्शनल का इनव्हर्सली प्रोपोर्शनल, तर आन्सर काय, डायरेक्टली प्रोपोर्शनल. कारण मास जितकं जास्त असेल तितकं नंबर ऑफ फ्यूल्स तो काय करते या ठिकाणी जास्त यूज करेल. दोन्ही हायर आहे. ओके. During this a lot of changes occur in the star. मात्र हे होत असताना त्या स्टारमध्ये बरेचसे चेंजेस होतात. कारण एक तर त्याचं कॉन्ट्रॅक्शन संपलं, हायड्रोजनची जागा कोणी घेतली, हेलियमने घेतली. त्यानंतर बर्निंग हे आता कशावर डिपेंड आहे, त्याच्या मासवर डिपेंड आहे. म्हणजे इथं बरेचसे त्याचे गुणधर्म बदलणार.
As a number of processes occur inside the star, it sometimes contracts and expands at other times, and the star goes through different stages. आणि आता हे एक इव्हेंट सांगितलं आपण, असे कितीतरी नंबर ऑफ प्रोसेस हे स्टारच्या आतमध्ये होत असतात. कधी कधी असं होतं कॉन्ट्रॅक्शन होतं. कॉन्ट्रॅक्शन किंवा गॅस प्रेशर डिक्रीज झाल्यावर. कधी कधी एक्सपान्शन होतं. एक्सपान्शन जेव्हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स डिक्रीज होईल. बरोबर. तर हे होत असतं आणि म्हणून स्टार जो आहे आता डिफरंट स्टेजेसला असणार. When all possible fuels are exhausted, the energy generation finally stops and the temperature of the star starts decreasing. आणि जेव्हा आता हा जो पॉसिबल फ्यूल होता, जसं की हायड्रोजनच्या ऐवजी कोणता फ्यूल भेटला आपल्याला, हेलियम, तर तो सुद्धा जर संपला तर पुन्हा एकदा एनर्जी जनरेशनची प्रोसेस काय झाली, स्टॉप. पुन्हा एकदा जो स्टार्टचं जे टेम्परेचर आहे ते काय व्हायला लागलं या ठिकाणी, डिक्रीज, कमी होत आहे. The balance between gravitational force and gas pressure cannot be maintained. आणि पुन्हा एकदा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि गॅस प्रेशर यांचा जो बॅलन्स आहे तो आता मेंटेन व्हायला लागला का, आणि त्याची मेंटेनिंग ही टेम्परेचर आणि टेम्परेचर, एनर्जी फ्यूलवर, आणि फ्यूल तर संपलेला आहे. ह्या सगळ्या इव्हेंट्स आहेत. मग याचा अर्थ आता जो स्टार आहे तो कोणत्या स्टेजला असेल, एंड स्टेजला असेल, आणि ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू. ओके.